कथेचं नाव आहे ते उमलून येणे. गौरी हसते ना तेव्हा माझ्या अवतीभोवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. या वयातही तिचं हसणं किती निर्मळ आणि निरागस आहे. तिच्या स्वच्छ निष्कपट मनाचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसतं. अनिरुद्ध सांगत होता आणि शेखर ऐकत होता. गौरी शेखरची बायको होती आणि तिचा प्रियकर अनिरुद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार आणि संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरुद्धला मारून मारून अर्धमेला केला असता, पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कात त्या बाकावर बसून अनिरुद्धाची बडबड ऐकून घेत होता. चल निघूया, माझं काय, सध्या मी एकटा जीव सदाशिव, पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुलं बाळं असतील ना, ती वाट बघतील. का हो, आज गौरी भेटायला नाही येणार? आज शनिवार, आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते आणि तिचा नवरा आणि मुलं यातच तिचा प्राण वसलेला आहे. तरी ती तुम्हाला भेटते का? तुम्हाला नाही समजणार. सांगून तर बघा. नंतर कधीतरी. बाय. बोलून अनिरुद्ध गेलासुद्धा, पण संतापानं ठणकणारी आपली कानशील दाबत शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्यावं का? तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघडं करावं? नाही, शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही. गौरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते, त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं आणि कशासाठी चाललंय? हा अनिरुद्ध मध्येच कुठून टपकला? गेल्या 3 महिन्यातल्या घडामोडी त्याने आठवून बघितल्या. तो बघत होता गौरी हल्ली खूप उत्साही आणि आनंदात दिसते. स्वतःविषयी बरीच जागृत झाली आहे. सकाळी फिरायला जाते, ब्युटी पार्लरला जाते, फेशियल, हेअरस्टाईल आणि काय काय. पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचेच घालते. सुंदर तर ती होतीच, आता तर खूप स्मार्टही दिसते. नवरा, मुलं, घरकाम, मुलांचा अभ्यास, वेळच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. अजूनही करते, पण हल्ली स्वतःवरही लक्ष देते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्याने वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते. शेखरवर तिचं प्रेम होतंच. अजूनही ती त्याची कोणतीही मागणी अमान्य करत नाही. पण तरीही काहीतरी बदललंय, काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतंय. आज गयात गौरीनं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नव्हती. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं चारित्र्य कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती. त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं. पण गौरीतला हा बदल कशामुळे का, हे कळायला हवं. तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची. काय करावं? त्याच्या मनात अनेक योजना तयार झाल्या. शेखरला गौरीचा मोबाईल चेक करायचा होता, पण त्याचं धाडस होत नव्हतं. त्याच्या घरातला हा अलिखित नियम होता, कोणी कुणाच्या फोनला हात लावत नसे. मुलांना दिलेही फोनही त्यांनी कधी चेक केले नव्हते. पण काहीतरी करायला हवंय. एकदा गौरी आंघोळ करायला गेली असताना शेखरनं तिचा मोबाईल चेक केला. पुन्हा अनिरुद्धचे बरेच मेसेजेस होते. त्यातल्यात बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गौरीने आपल्या नवऱ्याची आणि मुलांची खूप स्तुती केली होती. अनिरुद्धला भेटायचे प्रोग्राम होते. अनिरुद्ध कोण आहे? अनिरुद्ध शेखरनं आठवून बघितलं आणि त्याला आठवलं गौरी एक दिवस म्हणाली होती, शेखर आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटला. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं. तो इथेच आहे, बनारसला. असं? हो ना, मी कधीतरी तुमच्याशी त्याची भेट घालून देईल. कधीतरी घरी बोलावू का त्याला? त्याची फॅमिली आहे इथं? नाही, फॅमिली लखनौला आहे. त्याची बायका नोकरी करते, दोन्ही मुलंही तिथे शिकत आहेत. सध्या बदलीमुळे इथं एकटाच राहतोय. अधूनमधून जात येत असतो लखनौला. ठीक आहे, बघूया बोलवण्याचं कधीतरी, कोरडेपणाने शेखरनं म्हटलं होतं. त्यानंतर गौरीने कधी हा विषय काढला नाही. पण गौरीत होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होते. आज अगदी या क्षणी ती मुलांची समर्पित आई, शेखरची त्याला समर्पित पत्नी आणि घराला समर्पित गृहिणी होती. तरी शेखरला काहीतरी खटकत होतं. फोन चेक केल्यानंतर शेखरने ही बाब जरा गंभीरपणे घेतली. सामान्य बुद्धीच्या असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं, शिव्या देणं, अशब्द वापरणं व या गोष्टी त्याच्या संस्कृतपणाने बोलून गौरीबद्दल वाईट मन बनवणं त्याला मान्य नव्हतं. ती त्याची पत्नी होती आणि दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं. एक दिवस गौरी म्हणाली, शेखर आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. मोबाईलवरून आपण संपर्कात राहूच. शेखर एकदम सावध झाला. कुठं जायचं आहे? एका फ्रेंडला भेटायला. कोण फ्रेंड?
रचना. शेखरनं पुन्हा काही विचारलं नाही, पण तो दुपारी ऑफिसातून निघाला आणि घराच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला. मुलं शाळेतून आली. शेखरनं अंदाज बांधला की मुलांचं खाणंपिणं वगैरे आटपून आता बाहेर पडेल. तसंच झालं. गौरी नटून घराबाहेर पडली. मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला. आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला, पण एकदम अनिरुद्धचा विचार मनात येताच मनात संताप दाटून आला. गौरी पायीच निघाली. थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती. तिथल्या एका बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर बाल्कनीतून एका पुरुषानं हात दाखवला. आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कोण बरं? अरेच्या, हा तर रोज बागेत संध्याकाळी फिरायला येतो. शेखरच्या मनात आला. आताच्या आता गौरीला हात धरून ओढत आणावं आणि तिच्या पापांचं माप तिच्या पदरात घालावं, पण त्यानं तसं काही केलं नाही. तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला. ऑफिसला गेलाच नाही. मुलं त्याला बघून चकित झाली. तो गुपचूप बेडरूममध्ये जाऊन अंथरुणावर पडून राहिला. खूप थकलेला, दुखावलेला, त्रस्त, आतून बाहेरून भाजून निघत. हे घर, सगळं हौशीने घेतलेलं सामान, किती कष्टाने उभा केलेला संसार, मुलं, त्यांच्या भवितव्याची स्वप्न, आज सगळं विस्कटल्यासारखं झालं. नालायक, निर्लज्ज, विश्वासघातकी, मनातल्या मनात तर गौरीला काय काय दूषण देत होता. शेखर त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईवडील गावी राहायचे. गौरीचेही आईवडील आता हयात नव्हते. तीही त्यांची एकुलती एक मुलगी होती. शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती. अशा बदफैली बायकोसोबत राहायला नको वाटत होतं. पण असं कसं काय घडलंय? त्याचे संबंध आजही चांगले आहेत. तर मग गौरीला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता भासली, ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित झाली? समजा त्याच्याकडून असं घडलं असतं तर? तो एखादीच्या नादी लागला असता तर? गौरीने काय प्रतिक्रिया दिली असती? त्यांना एकूण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वतःच मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं आणि संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं. तो जर असा भडकला असता तर गौरीने निश्चितपणे प्रेमाने, संयमाने सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता. इतक्या वर्षाची तपश्चर्या करून थटलेलं घर, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं असं क्षणात विस्कटू दिलं नसतं. त्यानेही गौरीला समजून घ्यायला हवं. नेमकं काय आहे हे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं. 2 तासात गौरी आली. तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं. शेखरला पलंगावर झोपलेला बघून ती दचकली. प्रेमानं त्याच्याजवळ बसत त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली, मला फोन का केला नाहीत? मी लगेच आले असते ना. रचनाला सोडून तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाही आहे माझ्या आयुष्यात. गौरीने त्याच्या गालावर ओठ टेकवले. शेखरने तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, खूप सुंदर दिसते आहे. खरं? तुझी फ्रेंड कशी आहे? बरी आहे. एवढं बोलून गौरी उठली आणि म्हणाली, चहा करून आणते तुम्हाला. खायला काही करू का? नको, चहाच कर. गाणं गुणगुणत गौरी चहा करायला गेली. शेखर स्तब्ध होता. इतकी फ्रेश, इतकी आनंदात का? काय घडलंय? बस. याच्या पुढे शेखरला काही कल्पना करावीशीच वाटली नाही. त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती. शेखर आता रोज नित्यनियमाने बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला. तो मनमिळाऊ आणि स्मार्ट होता. त्यानं बघता बघता अनिरुद्धशी ओळख करून घेतली. जाणून बुजून मैत्री वाढवली. स्वतःचं नाव त्याने विनय सांगितलं. अनिरुद्धशी मैत्री वाढून त्याच्याकडून शेखर त्याच्या आणि गौरीच्या नात्याविषयी जाणून घेणार होता. दोघांची मैत्री वाढली होती. गौरीचं नाव न घेता शेखर अनिरुद्धला आपल्या संसाराविषयी, ऑफिसविषयी सांगायचा. अनिरुद्धनेही सांगितलं. सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करते. 2 मुलांची शाळाही छान आहे. तिथून काही दिवसांसाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही, कारण तिथं त्यांचं उत्तम चाललं आहे. त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतंय. शेखर टचकला. म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही? याचाच अर्थ हे नातं ही अस्थिरच आहे. पुढे त्यांचं काय होईल? शेखर वाट बघत होता की अनिरुद्ध त्याच्या आणि गौरीच्या संबंधाबद्दल त्याच्याशी केव्हा तरी बोलेल. तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी दुपारी एखाद्या लंच होमला न्यायचा. आजही माझी बायको माहेरी गेली आहे, चल आपण एकत्र जेऊयात. अनिरुद्धशी जवळीक वाढवत होता तो. आणि एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं. शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं, इथं माझी एक मैत्रीण राहते, गौरी नाव आहे तिचं. शेखरच्या हृदयाची धडधड एकदमच वाढली.
हाताचे तळवे घामजले. पुन्हा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं. गौरी खूप चांगली आहे. आम्ही एकत्र शिकत होतो. अचानक फेसबुकवर भेटली. अनिरुद्ध सांगत होता. असं, लग्न झालंय तिचं? हो, लग्न झालंय. नवरा, 2 मुलं. त्या तिघांमध्येच तिचा प्राण वसतोय. ती कुठेही असू देत. तिचा जीव तिचा नवरा अन मुलांमध्येच गुंतलेला असतो. मग ती तुमच्याबरोबर? मैत्री आहे आमची. अनिरुद्धने विषय टाळला. शेखरनेही त्याला फार छेडलं नाही. पण त्यानंतर अनिरुद्ध अधूनमधून गौरीचा विषय काढायचा. त्यानं बोलताना हेही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकांची मित्र होती. त्यांचं नातं प्रियकर प्रियसीचं कधीच नव्हतं अन आजही नाही. अनिरुद्ध निघून गेला. तरी बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करत होता. मग उठून खिन्न मनानं घरी परत आला. शनिवार होता, सुट्टी होती. गौरीनं पाठीमागून त्याला मिठी मारत विचारलं, कसल्या विचारात आहात? फिरून आलात अन असे खिन्न का दिसताय? शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली. तिला दूर सारत तो म्हणाला, काही नाही, कामाचं टेन्शन आहे. गारगार सरबत देऊ की गरम चहा आवडेल? गौरीने विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली आणि तो खोलीत गेला. गौरी स्वयंपाकाच्या तयारीला लागली. हल्ली शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती. गौरीसमोर तो काही बोलू शकत नव्हता, पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा. तिला चांगली बदलून काढावी असं वाटायचं. अनिरुद्धला समोर आणून उभं करावं अन जाब विचारावं असं वाटायचं. पण इतकी वर्ष निष्ठेने संसार करणारी गौरी आठवायची. तिचं समर्पण, तिचं निर्मल मन, कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं. मग अनिरुद्ध तिच्या आयुष्यात का आहे? आज अनिरुद्धकडून सगळं जाणून घ्यायचं या विचाराने त्याने अनिरुद्धला फोन लावला. काय करतो आहेस? आज लंच एकत्र घेऊयात. अरे आज रविवार, तुझी फॅमिली. आज त्याने एका ठिकाणी लंचला बोलवलं आहे. मी तिथं बोर होईल म्हणून आधीच त्यांची क्षमा मागून आपला कार्यक्रम ठरवला आहे. बरं आहे, येतो मी. ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले. शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या वारंवार गप्पा झाल्यावर शेखरनं विचारलं, तुझ्या फ्रेंडचं कसं चाललं आहे? कुठवर आलं आहे प्रकरण? फक्त मैत्रीच आहे की अजून? हे असं सगळं सांगायचं नसतं मित्रा, हसून अनिरुद्ध बोलला. म्हणजे तुमच्या मैत्रीत शारीरिक लैंगिक संबंधही? त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडून अनिरुद्ध म्हणाला, चल आज तुला सांगतोच सगळं. गौरी खरोखर अतिशय चांगली आहे. पूर्वीपासूनच ती मर्यादितशील शीलवान होती. आजही ती तशीच आहे. ती आदर्श गृहिणी, प्रेमळ समर्पित पत्नी आणि उत्तम आई आहे. आमच्यात पूर्वीच होती तशीच निखळ मैत्री अजूनही देखील आहे. पूर्वी आम्ही भेटत असू तेव्हा जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो. मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो. ती निसंकोचपणे मला भेटायला येते. एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना मी प्रथमच तिचा हात धरला, हातात हात घेतला आणि मला वाटलं खरंच किती मृदू आणि उबदार आहे हा स्पर्श. सगळं जगच असं असतं तर. मी आवेगाने तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं. तिनं प्रथमच विरोध केला, पण नंतर जे घडायला नको होतं ते घडून गेलं. खरं सांगतो, त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती. फक्त आपलेपणाची ऊब अन जाणीव होती. मला स्वतःलाही वाटलं की मी असं उमलून आलोय आता. तसं पत्नीबरोबर प्रणय करताना उमलून येत नव्हतं. गौरीनेही मान्य केलं. जे घडलं त्या क्षणांची, त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. तिच्या पतीबरोबरच्या प्रणयात ती अशी उमलून येत नाही. तो असोशी ती ऊब, तो आपलेपणा अन समर्पण पतीबरोबरच्या सहवासात तिला मिळत नाही. तिचा नवरा खूप चांगला आहे, पण अशा एकांतात भावनानुष्ट क्षणातही तो एखाद्या मशीनसारखा वागतो. त्याच्या स्पर्शातली जादूच जणू नाहीशी झाली आहे. आमच्यात घडलेला अगदी सहजपणे घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणांनी आम्हा दोघांना भरभरून सुख दिलं. नुसतं सुख नाही, समाधानानं ऊर्जाही दिली. गौरीला प्रत्येक गोष्टीची हौस आहे, आवड आहे. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला आवडतो तिला. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंद उत्सव म्हणून जगायचा असतो. सर्वांगाने उमलून येऊन मनाचा गाभाऱ्यातही प्रणयाचा सुवास भरून त्यात रोमॅन्टिक समर्पण करायचं असतं. तिचं तिच्या नवऱ्यावर अतिशय प्रेम आहे. ती त्याच्या विश्वासघात करणार नाही.
पण तिच्या हृदयात एका कोपऱ्यात एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे. कधी कधी काही क्षणात माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्या क्षणी गौरीला असंच वाटलं. अनिरुद्ध बोलत होता. जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता. शेखर श्वास रोखून अनिरुद्धचं बोलणं ऐकत होता. अनिरुद्ध अजूनही बोलतच होता. गौरी म्हणजे प्रेमासाठी आसुसलेली वाळवंट आहे आणि मला वाटलं तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढगांप्रमाणे धोधो परसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं, झोपणं, जेवण, कार्यक्रमाला जाणं, नातेवाईकांकडे जाणं, त्यांना घरी बोलावणं सगळं वगैरे करत आहे. पण प्रणयातली ऊब उष्मा नाहीशी झाली आहे. तिचा नवरा प्रेमळ आहे. त्याला तिचा अभिमान वाटतो. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही. पण हा पणच मध्ये येतो. तिच्या प्राहून प्रिय असलेल्या त्याला गौरीचं प्रेम हवंय हे कळतच नाही. शेखर आतापर्यंत स्वतःला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता. या क्षणी मात्र त्याच्या स्वतःविषयीचा पूर्ण भ्रमनिरास झाला होता. मित्रा, आज मी माझं मन तुझ्याजवळ मोकळं केलंय. पण माझ्या मनावर एक ओझं, एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केलाय. पण काय करू? ती तिच्या करिअरमध्ये मग्न आहे. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून, पण तिला माझं नसणं जाणवत नाही. आणि इथं गौरी आपल्या नवऱ्याबरोबर राहतानाही प्रेमाचा उत्कृष्ट सण शोधते आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना. माझे ट्रान्सफरसाठी प्रयत्न सुरू आहेत. शेखरने डचकून विचारलं. ट्रान्सफर? तुझी ट्रान्सफर? हो ना, सीमा इथे यायची नाही. मुलांना बाबा त्यांच्या जवळ हवे आहेत. आणि घर सांभाळणं ही एकट्या सीमाची जबाबदारी नाही ना. संसार दोघांचा असतो. समोर बसलेला अनिरुद्ध शेखरला एकाकी खूप मोठा वाटला. त्याच्यापेक्षा समजूतदार आणि मोठ्या मनाचा. बिल अनिरुद्धनेच दिलं. मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले. शेखर घरी पोचला तोवर दुपार उलटून गेली होती. मुलं दिसली नाहीत. मुलं कुठं आहेत त्याने विचारलं. मित्राकडे बर्थडे पार्टीला गेलेत. याचा अर्थ घरात फक्त आपण दोघंच आहोत. हं. खरं तर मगासपासून त्याच्या मनात गौरीबद्दल खूप राग होता. पण तिला बघताच त्याचा राग निवळला. त्याने गौरीला एकदम उचलून घेतलं. गौरी चकित झाली आणि मग तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं आपण कसं काय करतो याचं स्वतःला शेखरला आश्चर्य वाटत होतं. त्याने गौरीवर प्रेमाचा पाऊस पाडला. चकित झालेली गौरी तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली. शेखरला स्वतःला जाणवलं की गौरीबरोबर असा वेळ घालवलेला कितीतरी वर्ष उलटून गेली होती. गेली कित्येक वर्ष तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवतो आहे. गौरीच्या चेहऱ्यावरती तृप्ती आणि आनंद शेखरला किती काही समजून गेला. कितीतरी वेळ शेखरनं गौरीला मिठीतून मोकळी केली नाही. तेव्हा हसून गौरी म्हणाली, आज काय झालंय तुम्हाला? का, तुला आवडलं नाही? मी तर अशा क्षणांची वाटच बघत आहे. खरं तर असे क्षण शोधत असते. मला का नाही आवडणार? शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतली. दोघं कितीतरी वेळ खूप काही बाई बोलत होती. कितीतरी वर्षांनी दोघांनी असा एकमेकांसोबत घालवला होता. थोड्या वेळानं मुलं घरी आली. मग दोघांनी काही वेळ मुलांबरोबर गप्पा करण्यात, त्यांच्या पार्टीची गंमत जम्मत ऐकण्यात घालवला. पुढले 2 दिवस शेखर खूप गडबडीत होता. बागेत फिरायलाही नाही गेला. त्यामुळे अनिरुद्धही भेटला नाही. तिसऱ्या दिवशी बागेत अनिरुद्धची भेट झाली. माझी बदली झाली आहे. मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय. शेखर डचकला. अन तुझी मैत्रीण? तिला माहीत आहे हे. अजून नाही. आता फोन करून सांगतो. का, तुमची भेट नाही झाली? नाही. तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत. ती कुणालाही हा महत्त्वाचा वेळ देऊ शकत नाही. याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही असंच दिसतंय. दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गौरीकडे बघितलं. तिला अनिरुद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का? त्याच्या जाण्याची ती दुःखी, उदास झाली आहे का? पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही. गौरी मुलांचा अभ्यास घेत होती. शेखर फ्रेश होऊन आला तशी तिनं मुलांना म्हटलं, मी पप्पासाठी चहा करते. तुम्ही तुमचा अभ्यास करा. ड्रॉइंग रूममध्ये चहा घेताना शेखरनं प्रथम आपल्या ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या. मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली. मग सहजच विचारलं, तुझ्या त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालं? नाव काय आहे त्याचं? तू सांगितलं होतंस. तो अनिरुद्ध. चांगला आहे. तो परत जातोय लखनौला. त्याची ट्रान्सफर झाली आहे. अरेच्छा, ट्रान्सफर झाली आहे? हो, चांगलं झालं ना. त्याचं घर आहे तिथे. बायको, मुलं तिथंच. बिचारा एकटा होता. बरं, आता तुम्ही TV बघा, आराम करा. मी स्वयंपाकाचं बघते. आणि मग पुन्हा मुलांचा अभ्यास घेते. गौरीने म्हटलं. अनिरुद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गौरीला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्याने गौरीला जवळ ओढून मिठीत घेतलं. मंडळी, एंडी स्टोरी टेलरमध्ये
तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.